मॅच 4 षटकांची राहील. दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे. आयोजक 4 ओव्हरची मॅच राहील. चला तर आजच्या दिवसातील मेगा फायनलचा महामुकाबला दोन्ही संघाचा 12th मॅन. चला नवलाई स्पोर्ट जीती संघाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात, ऐकत आहात. अर्थात राजेश संघर्ष प्रतिष्ठान आयोजित राजेश संघर्ष चषक 2021 दिमागदार शानदार आयोजन. 2 संघ फायनल मध्ये पोहोचलेत. एकीकडे आपण पाहू शकाल नवलाई स्पोर्ट जिंती वर्सेस मराठा वॉरियर्स जुळेवाडी. मराठा वॉरियर्स जुळेवाडी या संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. नवलाई स्पोर्ट जिंती या दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. क्रिकेटला जणू या ठिकाणी युद्ध दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. खेळताना जणू युद्धाचा आव आहे, त्याला क्रिकेट असे नाव आहे. जी सरता सरत नाही, कधी संपत नाही, अशी ज्यात फक्त जिंकण्याची हाव आहे त्याला क्रिकेट असे नाव आहे. ही आहे संधी दाखवून त्या जगास की कोण चोर आणि कोण साव आहे, त्याला क्रिकेट असे नाव आहे. लक्ष आहे जिंकण्याचे, जिंकायचेच. खेळ फक्त नाही, आयुष्याचा डाव आहे, त्याला क्रिकेट असं नाव आहे. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज पहिला बॉल टॅप केलाय. यावेळेला मात्र पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मराठा वॉरियर्स जुळेवाडी या संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. जुगलबंदी पाहायला मिळेल. क्रिकेटचं ही बॅटल मात्र रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे आपण पाहू शकाल नवलाई स्पोर्ट जिंती अप्रतिम कामगिरी करत फायनल मध्ये धडक मारली. यानंतर बॅटची कडा. चांगले एफर्ट, 100% गुण या ठिकाणी द्यावे लागतील. चांगला एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळाला थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये, परंतु यावेळेला मात्र कॅच सुटतोय, परंतु एफर्ट्स मात्र चांगले पाहायला मिळाले. अप्रतिम गोलंदाजी, तेज तर्रार गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुषार आपल्या टीमसाठी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चेंज केलं जात आहे. मिड ऑनचा क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी पाचारण केलंय. एक डीप लॉंग ऑनला आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राहुल आणि जनार्दन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. राहुल अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी साकारावे लागेल. 30,000 रुपये आणि रोख चषक जर घेऊन जायचं असेल राजे संघर्ष चषक 2021 ही ट्रॉफी, तर मात्र या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न जरूर केलाय, परंतु या ठिकाणी पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा. नो बॉल घोषित केला जातोय. फ्री हिटची संधी देखील असेल नक्कीच. पंच दक्ष पंच. आपण क्षेत्ररक्षण एका बाजूला जास्त फिल्डर लावले गेलेत आणि पंचांची नजर अगोदरपासून आम्ही या ठिकाणी वारंवार घोषित केले. MCAचे पंच आहेत. पंचांची नजर घारीसारखी आहे. सकाळच्या सत्रापासून रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता या ठिकाणी सुरेख पंचगिरीचं प्रदर्शन या ठिकाणी करत असताना आमचे सन्माननीय पंच
साळगावकर साहेब आणि नाखवत साहेब दोन्ही पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर राहुलला मात्र करामत करावी लागेल आज जर जिंकायचं असेल आपल्या टीमसाठी. तर इथे मात्र आणि फ्री हिटची संधी यानी की सोने पे सुहागा. आता मात्र कशा प्रकारे त्याचा फायदा उचलतो राहुल. यावर मात्र टॅप केलंय परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये आणि पंचांचा इशारा येतोय 2 धावांचा. 2 धावा धावफलकावर लागल्यात. धावा झाल्या 7. पहिलं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर तुषार आहे आणि गोलंदाजी करतोय मराठा वॉरियर्स जुळेवाडी या संघाच्या माध्यमातून. एक शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, एक मिड ऑफला क्षेत्ररक्षक, मिड ऑनला क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेटला आणि डीप लॉंग ऑनला शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात राहुलसाठी. आता मात्र बॅटल रंगेल या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. हे युद्ध मात्र रंगेल. बघूया. स्लॉट मध्ये टाकलाय इथे मात्र उचललाय हाय अँड हँडसम स्टँड अँड डिस्पॅच षटकार. यस या ठिकाणी हिम्मत ये मर्दा तो मदद ये खुदा. यावेळेला मात्र आपण पाहिले राहुलच्या बॅट मधून आलेला उत्तुंग षटकार. यावेळेला मात्र आडव्या पट्ट्या क्रॉस बॅटेड शॉट पुल केलाय परंतु घोषित क्षेत्र 2 धावा जरूर मिळतील परंतु देखनास फटका या ठिकाणी डोळ्याचे पारणे फेडतील अशा प्रकारचा फटका आपल्या राहुलच्या बॅट मधून पाहायला मिळाला. राहुल इज ऑन फायर. नवलाई स्पोर्ट जिंती आतापर्यंत 15 धावा धावफलकावर. तुषारने सुरुवात मात्र चांगली केली होती, सावध केली होती. अचूक टप्प्यावरची नियंत्रणपूर्ण गोलंदाजी साकारत होता परंतु राहुलने जसा मात्र षटकार खेचला त्यानंतर पूर्णपणे स्टॅटिस्टिक बदलून गेले. आता मात्र काही शेवटचे चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल आणि आतापर्यंत 15 धावा धावफलकावर लागल्यात. अप्रतिम खेळी, बहारदार खेळी साकारत असताना नवलाई स्पोर्ट जिंती. या वेळेला मात्र छोटा चेंडू त्याच्यावर मोठा प्रहार आणि चेंडू जातो सीमा पार षटकार. धन्यवाद डीजे अद्वैत. अप्रतिम या ठिकाणी संगीताचा बहारदार नजराना डीजे अद्वैत. अर्थातच पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष शिवा जाधव साहेब डीजे स्वतः ऑपरेट करत आहेत. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. अप्रतिम संगीत आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळतंय. 2007 पासून जेव्हा IPLला सुरुवात झाली आणि त्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारचं सुमधुर संगीत ऐकायला मिळालं आणि आज देखील अशा प्रकारचं संगीत ऐकायला मिळतात मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो. तर या ठिकाणी अप्रतिम खेळी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळालं राहुल काय किमया केली. 2 षटकार जरूर खेचलेत आणि तब्बल 20 धावा वैयक्तिक ठोकल्यात आणि 21 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवलाई स्पोर्ट जिंती या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. या ठिकाणी अडचणीत संघ येईल की काय नवलाई स्पोर्ट जिंती त्याच्यावर मात्र तुटून पडल्यात. राहुल नावाचं वादळ या ठिकाणी घोंगावत असताना त्या वादळाला मात्र शांत करायचं. राहुल नावाची जी सुनामी आली त्या सुनामीला शांत करण्यासाठी गोलंदाज क्रमांक 2 या ठिकाणी कृष्णा यांना पाचारण केलं गेलंय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं त्याच्यामध्ये 21 धावा कुठून काढल्यात. आता मात्र सावध पवित्रा थोडासा घ्यावा लागेल. गोलंदाज कृष्णा कशा पद्धतीने आपली भूमिका या ठिकाणी साकारतील हे मात्र पाहावं लागेल. ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज त्यांच्या समोर आहेत जनार्दन. यावेळी मात्र स्लॉट मध्ये टाकलाय एलिमिनेशन जास्त आणि इथे मात्र चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. जनार्दनच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग षटकार. यस डीजे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. यावेळी मात्र आडव्या पट्ट्याने क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न पूल केलाय. पुन्हा एकदा चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. हा एक दणदणीत चौकार
अप्रतिम फटकेबाजी. यावेळेला मात्र पोटॅशियम सायनाइड सारखे फटकेबाजी या ठिकाणी करत असताना आपल्याला दोन्ही फलंदाज आग ओकणारी बॅटिंग करताना आपल्या टीमसाठी नवलाई स्पोर्ट जिंती संघाचे दोन्ही धुरंधर बॅट्समन इज ऑन फायर. पहिला तुषार यांना टार्गेट केलं. आता मात्र कृष्णा यांना पुन्हा एकदा ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल. चूक केली, चुकीला माफी नाही. मिड विकेटच्या झोन मध्ये हाय अँड हँडसम वन्स अगेन इट्स अ ह्यूज फॅन्टास्टिक मॅक्सिमम. यस विजय. सौरभ तुला दुसऱ्या सोबत बघण्याआधी देव करो श्वास बनवू माझा नाही तुझा. जनार्दन इज ऑन फायर. यावेळेला कृष्णांना टार्गेट केलं जातं. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचे मनसुबे रचले जातात. आणखीन एक दमदार स्ट्रोक येतोय, चेंडू जातोय, पंचांचा इशारा येतो, आणखीन एक दमदार षटकार. (43 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 43 धावा धावफलकर लागले. दुसरं षटक मार्ग 7च्या दिवसातील उच्चांक साधला जाईल का? नवलाई स्पोर्ट्स जिंतीचे हे दोन धुरंधर मात्र काय किमया करतील इथे मात्र पाहावं लागेल. आग ओकणारी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जनार्दन इज ऑन फायर. अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन. कृष्णा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र दिशा चेंज केली, परंतु संघाची दशा चेंज करतील की काय? यावेळेला मात्र स्वतः दिशेपासून भरकटलेला वाईडचा इशारा येतो. पंचांकडून नकारात्मक चेंडूचा इशारा. कमबॅक करावं लागेल, आपल्यातील कौशल्याचा वापर करावा लागेल, अचूक टप्प्यावरची नियंत्रणपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. कृष्णा यांना जर जिंकायचं असेल या ठिकाणी मराठा वॉरियर्स जुळेवाडी या संघाला तर कमबॅक जरूर करावं लागेल. कृष्णा पुन्हा एकदा. यावेळेला मात्र कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र चूक होत आहे. वारंवार चुका होत आहेत आणि त्याचा मात्र परिणाम भोगावा लागते. 4 धावा अजूनही ऍड होतील. धावफलकावर धावा लागल्या त्या आतापर्यंत 49 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. सेकंड ओव्हर प्रोग्रेसिव्ह विच इज रिप्रेझेंटेड बाय कृष्णाजी फ्रॉम मराठा वॉरियर्स जुळेवाडी. 49 धावा आणि 1 धाव काढल्यानंतर या ठिकाणी 50 जमा होईल. आणि इथे मात्र आणखीन एक तडाखा बॅट मधून येतोय. लॉंगेस्ट षटकार. धन्यवाद दिजाधवत, धन्यवाद. या ठिकाणी अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. बिन बादल बरसात ऐन दिवाळी नसताना देखील फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. तर गोलंदाज क्रमांक 3 या ठिकाणी ओव्हर द विकेट. जोरकस मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. बॉटम हँडचा चांगला वापर या ठिकाणी केला. दूरवरून क्षेत्ररक्षक आले, पकडला, फेकला. तोपर्यंत एकच धाव. एका धावेवर समाधान मानावं लागतं. आतापर्यंत तब्बल 56 धावा. अब तक 56 धावा धावफलकावर लागल्यात. आजच्या दिवसातील मला वाटतं हायेस्ट स्कोर होईल की काय? सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेट. यावेळी मात्र कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक येतील. तोपर्यंत
दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण होईल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. झाली देखील 58 धावा धावफलकावर लागल्यात. तुम्ही पाहत आहात, ऐकत आहात इंडिया क्रिकच्या माध्यमातून आमचे जे दर्शक या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घेत आहेत, आनंद घेत आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. तर आतापर्यंत जनार्दन यांनी 7-8 बॉलमध्ये 35 धावांची विस्फोटक खेळी आणि राहुल यांनी 7 चेंडूमध्ये 20 धावांची विस्फोटक खेळी. अप्रतिम बॅटिंग. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र संधी आहे, संधीचं सोनं, आणि इथे मात्र जनार्दन यांना परतावं लागतंय. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय या ठिकाणी मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाला. यस विजय. शुभम शुभम नवीन फलंदाज मैदानात दाखल होतील. सचिन. इथे मात्र चांगला चेंडू, त्याला सन्मान दिला. इथे मात्र धोका होईल की काय, परंतु धोका पत्करला नाही. यावेळी गोलंदाज सागर यांनी फॉलो थ्रू मध्ये गॅदर केल्यानंतर आता मात्र कमबॅक करेल की काय, कारण किती मोठा टार्गेट असं समोरचा संघ जर काढू शकतो तर आपण देखील काढू शकतो. टीट फॉर टॅच, जशाच तसे ईट का जवाब पत्थर से देने के लिए तैयार दोन्ही संघ. सागर हलक्या हाताने. यावेळी मात्र आणखीन एक संधी जरूर आहे, परंतु एलिमिनेशन जास्त आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा लॉंगेस्ट षटकार. यस विजय. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा राहुल. यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड मिड विकेट अँड डीप स्क्वेअर लेगच्या मध्येतून हाय अँड हँडसम आणखीन एक दमदार स्ट्रोक षटकार. $71 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 71 धावा धावफलकावर लागल्यात. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 71 धावा धावफलकावर लागल्यात. आग ओकणारी बॅटिंग या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले राहुल आणि सचिन ही विद्यमान जोडी मैदानाच्या आतमध्ये. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑनला, डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मात्र तैनात केले. जाळे मात्र रचले. जाळ्यामध्ये सापडले जातील का, सापळ्यामध्ये सापडले जातील का. गोलंदाज क्रमांक 4 शेवटचं निर्वाणीचा अखेरचं दीपक गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस बॉल. यावेळेला मात्र सचिन यांच्या बॅटमधून हा पंचांचा इशारा येतो. डिक्लेअर नियोजित क्षेत्रामध्ये जातोय आणि सचिन वर्सेस सचिन एस फॅक्टर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु कोणता सचिन कोणत्या सचिनवर भारी पडतो हे मात्र पाहावं लागेल. परंतु ज्या पद्धतीनं आतापर्यंत नवलाई स्पोर्ट जिंती या संघानं मार्गक्रमण केलं अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन. यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, ब्लॉक होलचा चेंडू आणि त्याच्यावर मात्र एक धाव जरूर बाईच्या स्वरूपात काढली गेली. आता मात्र स्ट्रायकर असेल राहुल असतील. ज्या राहुल यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 4 लॉंगेस्ट षटकार पाहिलेत. सचिन यांच्या गोलंदाजीचा सामना करतील. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं स्टँड अँड डिस्पॅच. काय अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन. हा येतो मॅक्सिमम षटकार. Jazz in the mix. 80 धावा धावफलकावर लागल्यात
आतापर्यंत नवलाई स्पोर्ट जिंती या संघाच्या माध्यमातून आणि 10 चेंडूंमध्ये 38 धावांची विक्रमी विस्फोटक खेळी आतापर्यंत साकारतायत. राहुल इज ऑन फायर. आणखीन एक फटका येतोय. एलिमिनेशन कमी आहे, संधी आहे. इथे मात्र पकडलं जात आहे. तू मैमय जरूर झाली परंतु शेवटी मात्र पकडलं जात आहे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. राहुल नावाचं जे वादळ घोंगावत होतं, जी सुनामी आली होती, ती आता मात्र कशी बशी शांत झाली. परंतु तोपर्यंत 80 धावा पल्ला गाठलाय. यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉलचा इशारा येतो. धफलकावर धावा लागतात त्या. 81 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 81 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सचिन यांचा हा चेंडू. सामना देखील सचिन करतायत. या वेळेला मात्र घोषित क्षेत्रामध्ये जातोय. रोमहर्षक सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. चित्तथरारक सामना, परंतु एक मोठं आव्हान, कडवं आव्हान या ठिकाणी ठेवलंय. यावेळेला मात्र एक चूक यष्टीरक्षकांकडून होते आणि त्याचा मोबदला एका धावेमध्ये मिळतो. दुसऱ्या धावेसाठीही प्रयत्न केला जातोय आणि हे आहे क्रिकेटचं कौशल्य. नजरहट्टी दुर्घटना घटी. परंतु यावेळेला मात्र सावध पवित्र गोलंदाजाने घेतलाय. आणि पंच किती धावा आत्ताच्या? पंच कॉल द्यायचं किती धावा आत्ताच्या? 2, 1. धन्यवाद. लगेच विनंती करतोय नवलाई स्पोर्ट जिंती. संध्याकाळ होत चाललेली आहे, सूर्य अस्ताकडे चाललेला आहे. दिवसभर पक्षी दिवसभरातून पुन्हा एकदा आपल्या घरट्याकडे चाललेले आहेत. याचा अर्थ संध्याकाळ होत चाललेली आहे. तर विनंती करतोय लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि 2 बॅट्समन लगेचच पाठवायचे मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाकडून. किती 84 धावा धावफलकावर लागल्यात. 85 धावांचं एक फार भलं मोठं आव्हान घेऊन मैदानात उतरावं लागेल मराठा वॉरियर्स जुळेवाडी या संघाला. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपल्याला विनंती करीत आहोत. नवलाई स्पोर्ट जिंती संघाला विनंती करतोय क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लगेच 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा मराठा वॉरियर्स जुळेवाडी. दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पटकन चला. तर 2 बॅट्समन या ठिकाणी जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. 84 धावा भलं मोठं आव्हान धावफलकावर लागलंय. 85 धावांचा पल्ला गाठायचा आहे. परंतु क्रिकेटमधली कुठलेही आव्हानं पेलावली जाऊ शकतात. कारण क्रिकेटमध्ये आपण कधीही प्रेडिक्ट करू शकत नाही. कारण कुठला खेळाडू कधी एखादा मैदान गाजवेल हे सांगू शकत नाही. काही खेळाडू यांनी मैदान गाजवलेलं असतं, काही गाजवत असतात आणि काही गाजवणारे असतात. त्याच्यापैकी 12th मॅन चला. 12th मॅन चला. कृष्ण आणि सचिन. तर 85 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. एकच म्हणेन, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दीवारों पे चढ़ती है, हर बार दीवारों से फिसलती है. मन का विश्वास फिर भी दृढ़ साहस बढ़ाता है. गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना उसका बाज नहीं आता है. कोशिश उसकी हर बार नाकामयाब नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यावेळेला मात्र कोशिश करावी लागेल. 85 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर खोदून काढलाय अक्षरशः.
यावेळी मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, एकच धाव धावफलकावर लागेल. सुरुवात मात्र श्री गणेशा मात्र केलाय. सचिन यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं पहिला गोलंदाज या ठिकाणी वापरला जातो, ज्या गोलंदाजानं अक्षरशः गोलंदाजी धुलाई केली होती. तो गोलंदाज आता मात्र या ठिकाणी गोलंदाजीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतं. राहुल पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे आणि हा मिळतोय चौकार. SGJ सुरुवात मात्र या ठिकाणी केली. बघूया या मात्र पंचांचा इशारा येतो. इट इज वाइड बॉल, वाइड बॉल. आगाज सो किया है, अंजाम अभी बाकी है. 5 धावा 6 धावा धावफलकावर लागल्यात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. तुम्ही जर 85 धावाचा पल्ला गाठू शकता तर होय, नक्कीच आम्ही देखील तो 85 धावाचा पल्ला पार करू शकतो. यावेळी मात्र बॅटची कडा घेतली जाते आणि घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर पंचांकडून इशारा येतो डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव धावफलकावर लागेल. धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 7. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल. यावेळी मात्र आक्रमण एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. SGJ धन्यवाद. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी मार्कवर पुढे सरसावून पुन्हा एकदा झेरॉक्स कॉपी. चेंडू जातील क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चौकार, खणखणीत चौकार. धन्यवाद DJ. सचिन यांच्या बॅटमधून आणखीन एक दमदार चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावर लागल्यात. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र तुटून पडलेत, परंतु इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक स्वतः फॉलो थ्रू मध्ये गॅदर केला आणि इथे मात्र सचिन यांच्या पारीचा अंत होतोय. एक चांगली खेळी साकारत होते आपल्या टीमसाठी. 85 धावांचा पल्ला गाठतील काय अशा प्रकारचं चित्र मात्र या ठिकाणी वाटत होतं, परंतु सचिन यांच्या पारीचा अंत होत असताना सचिन बॅक टू पॅव्हिलियन. धन्यवाद DJ. जनार्दन वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक तर फेस करतील. पहिला बॉल आकाश. पहिल्या बॉलवर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस द लाईन. क्रिकेट इज कॉल्ड व्हेरी पुअर क्वालिटी ऑफ क्रिकेट. हा स्पोर्ट्समन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळतंय. Remix. दादा चलते तो मास दादा हिलते तो मास दादा देखे तो मास मामा मास किस बोलो. यावेळी मात्र चांगली गोलंदाजी साकारत असताना आपल्याला जनार्दन पाहायला मिळतील. अप्रतिम गोलंदाजी आपल्या टीमसाठी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जोडी आपल्याला पाहायला मिळते. तुषार आणि कृष्णा. यावेळेला कृष्णा यांच्या बॅट मधून परंतु एलिमिनेशन जास्त आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या सोपा झेल मात्र सोडला जातो आणि 2 धावा मात्र काढल्या जातात. कृष्णा यांच्या बॅट मधून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु कॉलिंग होणं देखील तेवढंच गरजेचं होतं. जेव्हा चेंडूचं एलिमिनेशन जास्त असतं त्यावेळेला मात्र
कॉलिंग होणं दोन्ही संघांमधलं दोन्ही खेळाडूंमधलं गरजेचं असतं. पण ते यावेळेला मात्र सोपा झेल सोडला गेला, जज झाला नाही नीटचा. जनार्दन आपली कामगिरी चांगली बजावत असताना आपल्या टीमसाठी समोर आहेत सचिन. कृष्णा पंचांचा इशारा येतोय, यावेळेला वाईड बॉलचा इशारा येतोय. थोडंसं दिशेपासून भरकटलेले आपल्याला पाहायला मिळतात. संध्याकाळचं सत्र जसशी संध्याकाळ होते तसं मात्र सामना या ठिकाणी स्पीडअप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र या शरीराचा वेध घेतला जातोय. एकच धाव बाईच्या स्वरूपात, लेग बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. एक धाव ॲड होईल. एकेरी दुहेरी धावांचं संत गतीचं क्रिकेट मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. सचिन यांनी चौकार मारल्यानंतर कुठेतरी या मॅचला संजीवनी मिळेल की काय असं वाटत होतं, परंतु त्यानंतर मात्र येणारे जे फलंदाज सपशेल अपयशी ठरत असताना इथे मात्र चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, डान्सिंग डाऊन करतायत आणि चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. खणखणीत षटकार. धन्यवाद. तुषार यांच्या बॅट मधून या ठिकाणी 26 धावा. षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि 26 धावा धावफलकावर लागल्यात. पंचांचा इशारा येतो. 27 धावा आत्ता मात्र धावफलकावर लागतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ईट का जवाब पत्थर से देने के लिए आता मात्र संघ मात्र मराठा वॉरियर्स हा संघ देखील तयार आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ फंटॅस्टिक शॉट. आणखीन एक षटकार तुषार यांच्या बॅट मधून. यस डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. 33 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. पल्ला गाठायचा 85 धावांचा. 33 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर राहुल इज ऑन फायर, तुषार इज ऑन फायर. 2 खणखणीत षटकार आपल्याला तुषार यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ए कातिल में है. तिसरा गोलंदाज वापरला जातो ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र कृष्णा आपल्याला पाहायला मिळतील. दिशा भरकटली परंतु दशा देखील भरकटेल की काय. नवलाई स्पोर्ट जिंती या संघाची. 2 धावा ॲड होतील. बाय 1 गेट ॲब्सोल्युटली फ्री हे चित्र मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि आता मात्र येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 50 धावांचं आव्हान. यावेळेला मात्र चांगला फटका, देखणा स्ट्रोक होता परंतु डिक्लेअर झोनमध्ये जाईल. पंचांचा इशारा येतोय. 2 धावांचा की चौकार. एकच धाव का? एकच धाव येतोय परंतु बॅटल मात्र चांगली रंगताना दिसते आपल्याला. जीतने का मजा तभी आता है, सब लोग हमारे हारने का इंतजार करते हैं. यावेळी मात्र काटे की टक्कर परंतु यावेळेला मात्र बॅटची लिडिंग एज आणि यष्टीरक्षक मात्र आपली भूमिका बजावतोय. कृष्णा बॅक टू पॅव्हिलियन. एस डीजे. धन्यवाद. यावेळेला मात्र जलवा दाखवावा लागेल. नवीन आलेले न्यू इन्व्हायटेड बॅट्समन इन्स्टेड ऑफ कृष्णा नेहमी सागर लेफ्ट हँडेड बॅट्समॅन नेहमी विस्फोटक असतात, एक्सप्लोसिव्ह असतात. युवराज सिंगला 6 चेंडूवर 6 षटकार तर सध्या ख्रिस गेलला देखील आपण पाहिलं. ती भूमिका या ठिकाणी साकारावी लागेल सागर यांना. परंतु यावेळी मात्र सावध पवित्रा घेतलं, सन्मान दिलाय, हलक्या हातानं पुश केलाय. पॉईंटच्या दिशेनं एकच धाव ॲड होईल. 2 धावा ॲड होतील. धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 38 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 38 धावा धावफलकावर लागल्यात. आव्हान थोडंसं महागडं होत जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. मराठा वॉरियर्स जुळेवाडी हा संघ कमबॅक करतो की काय. यावेळेला मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये राहिलाय. अप्रतिम आपल्या बोटातील जादूची किमया या ठिकाणी साकारली गोलंदाज विजय यांनी. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळी मात्र लोवर फुल टॉस त्याच्यावर केलाय प्रहार परंतु
क्षेत्ररक्षक चांगला बॅकअप या ठिकाणी मिळाला नाही आणि त्याचा परिणाम आणखीन एक एक्स्ट्रा धाव आणि इथे मात्र वारंवार चुकीवर चुकी आणि जातोय चौकार. पंचांचा इशारा येतोय चौकार. 5 धावा नक्कीच 5 धावा ऍड होतील आणि (43 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. यावेळेला मात्र पूर्णपणे शरीराचा बॅलन्स केला होता परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. चांगली गोलंदाजी विजय आपल्या टीमसाठी साकारत असताना ओव्हरऑल भूमिका जर आपण पाहिली नवलाई स्पोर्ट जिती या संघाच्या माध्यमातून चांगली दर्जेदार क्षेत्ररक्षण तर केलंच त्याचबरोबर चांगली बॅटिंग देखील केली आणि चांगली गोलंदाजी. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तुमच्याकडे चांगले गोलंदाज चांगले फलंदाज तेवढे चांगले क्षेत्ररक्षक देखील असावे लागतात. तर ती भूमिका या ठिकाणी त्यांच्या कर्णधार यांच्या माध्यमातून साकारत असताना अप्रतिम कामगिरी आजच्या दिवसामध्ये आणि जवळजवळ या ठिकाणी विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना नवलाई स्पोर्ट जिती हा संघ तर पराभवाचे काळे ढग या ठिकाणी जमा होत असताना मराठा वॉरियर्स जुळेवाडी या संघाचे यावेळी गती परिवर्तन केलं जात आहे. गोलंदाज क्रमांक 4 या ठिकाणी मार्गक्रमण करत असताना सचिन संदीप गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम निर्वाणीचं मेगा फायनलचा हा महामुकाबला कुठला संघ जिंकेल नवलाई स्पोर्ट जिंती की या ठिकाणी मराठा वॉरियर्स जुळेवाडी. आणखीन एक नकारात्मक चेंडूचा इशारा पंचांकडून येतोय. संदीप यांच्या माध्यमातून हा चेंडू टाकला गेला. 1 धाव ॲड होईल परंतु फार मोठं टार्गेट या ठिकाणी गाठायचं आहे. मार्गक्रमण करायचं आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. आता मात्र मनसुबे पूर्णपणे उद्ध्वस्त करत असताना या ठिकाणी नवलाई स्पोर्ट जिंती हा संघ मराठा वॉरियर्स जुळेवाडी या संघाचं पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन केल्यानंतर तेवढी दमदार कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि आमच्या या सन्माननीय अतिथी अर्थातच व्यासपीठावर सर्व विराजमान झालेले आमचे सर्व सन्माननीय अतिथी यांना एक मेजवानीच अर्थात षटकारांची आतषबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहील की काय. नक्कीच रोख रक्कम 30,000 रुपये आणि आकर्षक चषक कोण घेऊन जाईल याकडे लक्ष लागले. तर जवळजवळ विजयावर नाव कोरण्याचा प्रयत्न शर्तीचे प्रयत्न करत असताना आपल्याला नवलाई स्पोर्ट जिंती हा संघ या ठिकाणी पाहायला मिळते. फॉर्मॅलिटी बाकी असेल. फॉर्मल अनाउन्समेंट आपण नंतर करू. पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईड बॉल. 45 धावा धावफलकावर. दिल्ली अभी बहुत दूर है परंतु आणखीन एक वाईड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये पंचांना मात्र कवायत करण्याची संधी मिळते कारण दिवसभर रखरखत्या उन्हामध्ये अप्रतिम कामगिरी पंचांच्या माध्यमातून पाहिली. यावेळेला मात्र चांगला फटका परंतु मिड विकेटच्या झोनमध्ये आणखीन एक चूक केली जाते. चौकार. आता मात्र टॅप केलंय चेंडूला आणि एक शेवटचा चेंडू असेल आणि त्यानंतर मात्र नाव कोरलं जाईल. 30,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक अर्थात राजे संघर्ष प्रतिष्ठान आयोजित राजे संघर्ष चषक 2021 वर नाव कोरलं जाईल. अर्थातच यस नवलाई स्पोर्ट्स जिंती या संघाचं या ठिकाणी आजच्या दिवसातील अंतिम विजेता ठरतोय नवलाई स्पोर्ट जिंती आणि या ठिकाणी जल्लोष साजरा करत असताना